बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने भव्य निषेध रॅली काढून हिंदू समाजावर होणारे अत्याचार तात्काळ शासनाने थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती। यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला। भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे सकाळी निघालेल्या निषेध रॅलीत कोणगावचे सरपंच रेखा सदाशिव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता भगत, जयश्री चव्हाण, मनोज महाराज जोशी, प्राध्यापक विनोद हनुमान पाटील, बजरंग दलाचे नेते दादा गोसावी, राजू पाटील, समृद्धी सुनील टावरे, अश्विनी मेस्त्री, रवींद्र पांचाळ, डॉक्टर किशोर जैन यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सहभागी झाले होते। गावातील हनुमान व्यायामशाळा ते पोलीस चौकी कोणगाव अशी रॅली काढून अत्याचाराचा निषेध करण्यात आला। शासनाने सकल हिंदूच्या रक्षणासाठी पावलं उचलावीत या मागणीसाठी भिवंडी कोणगावचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के यांना निवेदन देण्यात आले। बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे तो अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी जागतिक मानवाधिकार संघटनेला जागे करण्यासाठी आणि संपूर्ण भारतामध्ये, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी संपूर्ण सकल हिंदू धर्माने जात-पात न मानता प्रचंड बहुमताने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून दिलेले। या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेश घुसखोरांचं अतिक्रमण झालेलं आहे, तो थांबवण्यासाठी आणि संपूर्ण जगावर पुन्हा एकदा हिंदूंचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सकल हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि जागृत होऊन या राज्यामध्ये जो महिलांवर आणि हिंदूंवर जो अन्याय अत्याचार होत आहे तो रोखण्यासाठी आता हिंदू समाज पुढे आलेला आहे। म्हणून आमची केंद्र सरकारला आणि आमच्या देशाचे कणखर नेतृत्व करणाऱ्या सन्माननीय पंतप्रधान मोदीजींना आणि आपल्या आता राज्यामध्ये खरोखर हिंदू समाजाच्या रक्षणासाठी सतत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देण्यासाठी आणि रक्षणासाठी आम्ही संपूर्ण कोणगाव परिसर आणि परिसरातील सर्व आजी माजी सरपंच व प्रतिष्ठित नागरिक, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने इथे जमा झालेले आहे। या निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही, तर जिथे जिथे हिंदूंवर अन्याय अत्याचार होणार तिथे सकल हिंदू समाज जागृत होणार आणि या बांगलादेशीयांना ठेचून काढल्याशिवाय हिंदू समाज थांबणार नाही असं आम्हाला सरकारला आणि शासनाला इशाराही समजला तरी हरकत नाही, कारण सत्ताही आम्हीच आणलेली आहे आणि सत्ता सुद्धा आम्हीच आहोत। म्हणून आमच्या रक्षणासाठी सत्ताधीशांनी किंवा सर्व नेत्यांनी तन मन धनाने या समाजाचं रक्षण करावं हीच माझी सदिच्छा। धन्यवाद।